ताई, उद्या संपूर्ण राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते स्वतः शरद पवार हे रोहित पवार यांची जेव्हा ईडी चौकशी होईल तेव्हा मुंबईत ह्याच राष्ट्रवादी कार्यालयात ईडीच्या जवळ जे आहे तिथे तळ ठोकून आहेत असं समजतंय. नेमकी राष्ट्रवादीची तयारी काय आहे? उद्या शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे का राष्ट्रवादीकडून? नाही, शक्ती प्रदर्शनाचा प्रश्न येत नाही. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मला आठवण करून द्यायची आहे की रोहितदादा पवार यांनी जी जनसंघर्ष यात्रा काढली होती तिला युवकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता आणि शेतकरी मुलं मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सामील झाले होते. आणि जेव्हा ही बातमी सगळ्या महाराष्ट्रभर आणि मराठवाडा विदर्भात ज्या ठिकाणून यात्रा गेली होती त्या ठिकाणी कळल्यानंतर मला असं वाटतं उत्स्फूर्तपणे पक्ष कार्यालयामध्ये आणि मोबाईलवरती यायला लागले की आम्हाला सगळ्यांना या ईडीच्या चौकशीसाठी यायचं आहे. त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत आणि आदरणीय पवारसाहेब असतील, आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे असतील, जयंत पाटीलजी आहे, जितेंद्र आव्हाडजी, ते सगळे आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं आहे की ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं. कारण ह्या सगळ्या चौकशा ह्या कुठलंही कारण नसताना प्रेशर आणण्यासाठी झाले. आपल्याला माहिती आहे आता किशोरताई पेडणेकर असतील, वायकर असतील किंवा आता रोहितदादा असतील, अशा सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी हे चालू आहे. आणि लोकसभेच्या निवडणुका आता 3 महिन्यावरती आलेल्या आहेत. आचारसंहिता 1-1.5 महिन्यातच सुरू होईल आणि मग नंतर आपल्याला या यंत्रणांचा वापर करता येणार नाही असं वाटत असल्यामुळे त्यांचा जेवढा जास्ती गैरवापर करून घेता येईल तेवढा करायचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. कारण अशा प्रकारे त्रास देणं, यंत्रणांचा वापर करून त्रास देणं हे चुकीचं आहे. आणि ईडीलाही हे समजायला पाहिजे की आत्तापर्यंत प्रताप सरनाईक असतील किंवा भावना गवळी असतील किंवा राहुल शेवाळे असतील, असंख्य यशवंत जाधव असतील, अनेकांच्या चौकशा झाल्या ना. ती लिस्ट मोठी आहे. मग त्याचं पुढे काय झालं? तर आमचं म्हणणं आहे की इतक्या लोकांना ईडीने समन्स बजावले, इतक्या लोकांच्या चौकशा झाल्या, त्याच्यानंतर त्याच्यात तर काय निष्पन्न झालं ते आम्हाला माहिती पाहिजे. आणि मग हे सगळे लोक भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या चौकशा आपोआपच थांबल्या. आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं एनसीपी करप्ट पार्टी आणि 72 कोटीचा घोटाळा आहे. मग तो घोटाळा एकदम अचानक गायब झाला का? कुठे झाला? मग हे सगळं काय चाललेलं आहे जाणून बुजून? आणि भाजप एकीकडे म्हणते की आमची पार्टी सगळ्यात मोठी विशाल पार्टी, अगदी जगभर पसरलेली पार्टी आहे. मग निवडणुकांना तुम्हाला तुमच्याकडचे तुमच्या पक्षातले नेते नाही आहेत का की तुम्हाला तिकीट देण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पक्षात लोक आणावे लागतात आणि त्यांना ईडीच्या चौकशा द्यायच्या आणि मग त्यांना आपल्याकडे बोलवायचं आणि मग तिकीट द्यायचे आणि मग त्यांनी निवडून यायचं. हा जो गलिच्छ प्रकार सुरू झाला आहे तो भाजपने थांबवायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यासोबतच उद्या किती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते उपस्थित असणार आहेत रोहित पवारांसोबत या भागामध्ये? आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रवादीची काय भूमिका? कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर ती गृह खात्याची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं जरांगे पाटील मराठा मोर्चा हा पण जोरदार या मुंबईच्या दिशेने कूच करतोय. अशा परिस्थितीमध्ये रोहितदादांना ईडीच्या कार्यालयात बोलवणं हे चुकीचं आहे. तरी पण कार्यकर्ते जर का निघाले असतील तर त्यांना आम्ही थांबवू शकत नाही. त्यांनी आपलं पक्ष कार्यालय आहे तिथे ते येऊ शकतात, तिथे ते जमू शकतात आणि आम्हाला गर्दी करायची नाही आहे. परंतु कार्यकर्त्यांना रोखणं हे आमच्या हातात नाही आहे. तरी पण आम्ही सांगणार आहे शांततेच्या मार्गाने आपण इथे पार्टी कार्यालयात जमूया आणि जी काही चौकशी असेल त्याला सामोरे जायला रोहितदादा तयार आहे, समर्थ आहेत. त्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. शरद पवारांना देखील अशा प्रकारे जेव्हा चौकशीला बोलवण्यात आलेलं होतं तेव्हा शरद पवारांनी जाण्याची तयारी दर्शवली, मात्र तरी देखील त्यांना त्यांच्या निवासस्थानी रोखण्यात आलेलं होतं. त्याबाबत काय सांगाल? उद्या सुद्धा अशी काही परिस्थिती येण्याची शक्यता आहे? मला ते चांगलं आठवतं की पवारसाहेबांच्या घरी प्रत्यक्ष पोलीस कमिशनर आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता येऊ नका, कारण इथे क्राऊड जो जमला होता तो कंट्रोल बाहेर जाण्याची पोलिसांना भीती वाटली. तेव्हा मुंबईचे पोलीस कमिशनर पवारसाहेबांना रिक्वेस्ट करत होते की तुम्ही आता येऊ नका ह्या परिस्थितीमध्ये. आता तशाच प्रकारची काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वतः पवारसाहेब पण येणार आहे आणि बरोबर आहे, कुठल्याही मोठ्या नेत्याला स्वाभाविक आहे असं वाटणं की अशा आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना, आपल्या आमदारांना अशा प्रकारच्या जाणून बुजून चौकशा लावायच्या आणि त्रास द्यायचा हे सहन होण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून निश्चितच आम्हाला तर वाटतं पवारसाहेबांनी उद्या आलंच पाहिजे. उद्या सुप्रियाताई तर येतातच आहेत आणि निश्चितच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील. साधारणतः किती संख्या असेल कार्यकर्त्यांची, नेत्यांची? कारण अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आहे राष्ट्रवादीचं कार्यालय.
हजारोच्या संख्येने कार्यकर्ते येतील आणि म्हणजे ही यात्रा जी झाली होती ती मराठवाडा आणि विदर्भातनं तिथल्या कार्यकर्त्यांचाही फोन येत आहेत की आता आम्ही निघालो आणि आम्ही निघण्याच्या तयारीत आहे, तरी आम्ही त्यांना सांगतो की एवढ्या लांबनं तुम्ही येण्याचं कारण नाही आहे, कशाला तुम्ही सगळेजण येत आहे. परंतु कार्यकर्त्यांना रोखणं हे आता आमच्या हातात नाही आहेत आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे येतील. दुसरा एक प्रश्न आहे की 27 तारखेला राजकीय भूकंप होणार आहे, कसे बघा? ते असे पोपट घेऊन बसलेले बरेच भविष्यकार भाजपकडे आहेत आणि ते रोज काही ना काही पुड्या सोडत असतात, चिठ्ठ्या सोडत असतात पोपटाच्या तोंडातल्या. त्यामुळे ते काय बोलतात भूकंप होणार आहे, काय होणार आहे, तर कसला भूकंप होणार आहे ते त्यांना माहिती. त्यांचा रोग जास्त काँग्रेसच्या आमदारांकडे वगैरे, पण ते असे गाळ लावून बसलेले आहेत. तर मला त्यांना म्हणायचं की तुमच्याकडे एवढे कार्यकर्ते, एवढे नेते, जगभरात तुमची पार्टी पसरलेली असताना तुम्ही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्याचे धंदे ताबडतोब बंद करा. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करा आणि तुमच्या कार्यकर्त्यांना निवडून आणा. आणि उगाचच इकडच्या तिकडच्या पक्षांमध्ये घेतले तेवढे नेते खूप झाले. आता ह्याच्या पुढे प्रयत्न केला तर एकही गळाला लागणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.